आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या AI-171 या विमानाने आज दुपारी 1:39 लंडनसाठी उड्डाण घेतले। मात्र या विमानाचा भीषण अपघात झाला। उड्डाण झाल्यानंतर काही मिनिटांनी अपघात झाल्याची शक्यता आधी वर्तवण्यात येत होती। मात्र आता विमानतळावरील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये विमानाने रनवेवरून उड्डाण घेतल्यानंतर ते अपघात होईपर्यंतचा क्षण कैद झाला आहे। नव्याने समोर आलेला व्हिडिओ अवघ्या 32 सेकंदाचा आहे। यात विमान जेव्हा रनवेवरून हवेत जाते त्यानंतर अवघ्या 30 सेकंदात विमानाचा स्फोट झाल्याचं दिसतंय। विमान हवेत थोड्याच उंचीवर गेल्यानंतर पुन्हा खालच्या दिशेने येऊ लागते आणि काही करण्याच्या आतच कोसळून जाते। या व्हिडिओच्या माध्यमातून सदर दुर्घटना किती भीषण आहे याची जाणीव होतीये। विमानातील प्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांना काही करण्याच्या आतच विमानाचा भीषण अपघात घडला। एअर इंडियाच्या विमानात 2 वैमानिकांसह 10 क्रू सदस्य होते, तर इतर 232 प्रवासी असे एकूण 242 लोक होते। यातील एक प्रवासी वगळता सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। विमानातील 242 प्रवाशांपैकी रमेश विश्वास कुमार हे एकमात्र प्रवासी या अपघातामधून बचावले आहे। ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली। रमेश विश्वास कुमार हे ब्रिटिश नागरिक आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.